मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि असे बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये के-वाय-सीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अगोदर परभणी जिल्ह्यापासून सुरुवात झाली, त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा नंबर लागला, त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा के-वाय-सीला सुरुवात झालेली आहे. अशात मित्रांनो 2024च्या के-वाय-सीला सुरुवात झाली असताना काही जिल्हे असे सुद्धा आहेत ज्यांना मागच्या वर्षीची आणि त्याच्या अगोदरच्या वर्षीची सुद्धा नुकसान भरपाईची के-वाय-सी सुद्धा झालेली नाही आणि नुकसान भरपाई वाटप सुद्धा झालेलं नाही. तर त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. तर ज्याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर देखील करण्यात आलेली आहे. याद्या पोर्टलवर प्रकाशित देखील करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये झाले असं की निधीसुद्धा मंजूर करून वाटपाला सुद्धा तारीख देखील फिक्स झालेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोव्हेंबर 2021 ते 22 मध्ये गारपीट आणि अवकाळीचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली होती. आता नोव्हेंबर 2021-22 मध्ये काय झालं होतं की याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती, गारपीट झाली होती. आता हे सर्वांना जर काही शेतकरी असतील तर त्यांना सुद्धा आठवत असेल की बऱ्याच जिल्ह्यामध्ये या लॉकडाऊनच्या वगैरे पिरियडमध्ये म्हणा की अतिवृष्टी झाली होती आणि गारपीट सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली होती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या नोव्हेंबर महिन्यात जी गारपीट झाली होती तर या गारपिटीची अवकाळीची नुकसान भरपाई मान्यता राज्य सरकारने दिलेली आहे. तर याच्यामध्ये नुकसानग्रस्तांसाठी जवळपास 15,04,000 रुपयांची भरपाई मान्यता देण्यात आली. आता जे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये 15,04,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर बघायचं झालं तर सरकारकडे 2 सप्टेंबर 2024 रोजी निधीची मागणी करण्यात आलेली होती. म्हणजे यावर्षी आता 2-3 वर्षाच्या नंतर आता सरकारकडे या निधीची मागणी करण्यात आलेली होती. म्हणजे 2 सप्टेंबरला ह्या निधीची मागणी करण्यात आली होती. कधीची 2021-22च्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली होती. तर याच्यामध्ये आता यासाठी लाभार्थी मदतीच म्हणजे जे शेतकरी लाभार्थी आहेत, जे शेतकरी यासाठी मान्य करण्यात आलेले आहेत, ग्राह्य धरण्यात आलेले आहेत, पात्र करण्यात आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या याद्या ह्या पोर्टलवर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे पोर्टल आहे, अधिकृत पोर्टल म्हणजे जे जिल्ह्यावाईज जे पोर्टल असतात नांदेड.gov.in जसं की हिंगोली.nic.in अशा प्रकारचे जे पोर्टल असतात त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे संकेतस्थळ आहे, पोर्टल आहे, त्या पोर्टलवर आता शेतकऱ्यांच्या याद्या म्हणजे जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात येणार आहेत. आणि यामध्ये काय झालं होतं की हे जे नुकसान झालं होतं ते फक्त शेती पिकाचं नुकसान झालेलं नव्हतं. याच्यामध्ये जनावरांच्या गोठ्यांचं, घराचं म्हणजे बऱ्याच प्रमाणात गोठ्यांचं नुकसान झालेलं होतं. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं जे शेतामधलं जे नुकसान झालेलं होतं त्याचप्रमाणे गावामध्ये जे गावकरी शेतकरी होते, नदीकाठी गाव वगैरे होते, अशा शेतकऱ्यांचं घरांचं सुद्धा ज्यांचे नॉर्मल घरं होते, चिनी मातीचे म्हणा किंवा भिंतीचे म्हणा, मातीचे म्हणा, दगडविट धोंड्याचे घरं होते, अशा घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आणि मालमत्तेचं सुद्धा म्हणजे आता शेतकऱ्यांचं नोव्हेंबर महिन्यात जवळपास सोयाबीन काही शेतकऱ्यांचं राहिलं होतं काढायचं. त्यानंतर हरभरा वगैरे असं जे पिकं आलेली होती त्या पिकांचं सुद्धा मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं होतं. तर या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून 15,04,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी जवळपास फेब्रुवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे 99% चान्सेस दिसत आहेत. तर म्हणजे बघायचं झालं मित्रांनो, आता पोर्टलवर याद्या अपलोड होऊन त्याचे के-वाय-सी वगैरे करावे लागणार आहेत. आणि के-वाय-सी झाल्याच्या नंतर सर्वांनाच माहिती आहे की बाबा के-वाय-सी झाली की लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत नसते रक्कम. तर 15-20 दिवसाच्या कालावधीनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही रक्कम जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि या पुढील जे व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला तर नक्की नोटिफिकेशन बारला दाबून धरा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नक्की मिळून जातील. धन्यवाद.